आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। मोठ्या विश्रांतीनंतर मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर ठाण्याच्या मुंब्र्यात तर ढगफुटीसारखा पाऊस झालाय। त्यामुळे इथल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागला। ही दृश्य आहेत ठाण्यातील मुंब्रा परिसरातली। मुंब्रा परिसर हा संपूर्णपणे तिथे असलेल्या पहाडांनी वेढलेला अशा प्रकारचा आहे आणि त्या ठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये आज किती मुसळधार पावसाचं पाणी शिरतानाची आपण ही दृश्य पाहतोय। ही कुठल्याही नदीची दृश्य नाहीयेत, तर मुंब्रा परिसरामध्ये असलेल्या रस्त्यांची आज झालेल्या मुसळधार पावसानंतर झालेली अवस्था आपण यावेळेला कॅमेरामध्ये टिपलेली पाहतोय। त्यानंतर त्या ठिकाणचं पाणी हे थेटपणे ठाण्यातील मुंब्रा स्थानकापर्यंत येऊन पोहोचलेलं होतं। तिथूनच आसपासचा असलेला खाडी परिसर आहे आणि तिथपर्यंत या पाण्याचा ओढ जो आहे तो तशाच प्रकारे सुरू होता। त्यानंतर वळूयात मुंबईच्या कुर्ल्यातल्या परिस्थितीकडे, कारण मुंबईच्या कुर्ल्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे कुर्ल्याच्या रेल्वे स्थानकावरती पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। त्यामुळे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं आपण यावेळेला पाहतोय। तर तिकडे कल्याणमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानकावरती पाणी साचलेलं होतं। रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या छतातून पाणी देखील कोसळत असल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ यावेळेला उडाल्याचं दिसून लागलं। आज झालेल्या मुसळधार पावसानंतर मात्र कल्याण स्थानकाची असलेली अवस्था आपण पाहिली, तर पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कल्याण आणि बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याची देखील दृश्य टिपली गेली आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। संध्याकाळची वेळ असली की प्रत्येक जण ऑफिसेसकडून आपल्या परतीच्या म्हणजेच घरच्या प्रवासासाठी निघालेला असतो, मात्र घराकडे जात असताना मुंबईची लाईफलाईन यामध्ये देखील मात्र प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमल्याचं आपण पाहतोय। कल्याण ते बदलापूर या स्थानकादरम्यान ज्यावेळेला रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली त्यानंतर जमा झालेले आपण नागरिक पाहतोय। ठाण्यामधल्या मुंब्रा आणि कळवा परिसरातही पावसाचं धुमशान सुरू आहे। ठाण्याच्या कळवा परिसरात तर ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। इथल्या वीज कोसळतानाची दृश्यही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। तर भिवंडी परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। शहरातील 3 बत्ती बाजारपेठेमध्ये असलेल्या दुकानांमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी शिरलंय। पावसाच्या पाण्यात उभे असलेले नागरिकही आपण पाहिले, अक्षरशः गुडघ्यापर्यंत असलेलं पाणी आपण पाहतोय। तर भिवंडीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 3 बत्ती ते नजराणा कंपाऊंड भागामध्ये संपूर्ण बाजारपेठेत पाणी तुंबलं आणि त्यामुळे बाजारपेठ परिसर पूर्णपणे जलमय झाला होता। अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तर तिकडे दहिसरमध्येही मुसळधार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे दहिसरच्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं, मात्र सध्या दहिसरमध्ये पावसाने उघडीप दिली आहे। सध्या पाऊस बंद आहे। तर
तर मुंबईमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन झालेलं आहे। मुंबईसह परिसरामध्ये संध्याकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली। वरळी, दादर, ठाण्यासह कल्याण आणि भिवंडीतही पावसानं जोरदार हजेरी लावली आणि पावसामुळे रेल्वे वाहतुकीलाही देखील त्याचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं विक्रोळी ते नाहूर दरम्यान रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती। तसंच कल्याणमध्येही पावसामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। तर ठाण्याच्या सचिन तेंडुलकर स्टेडियम जवळ 22 वर्ष जुनी इमारती जवळ असलेली संरक्षक भिंत कोसळलेली आहे। दरम्यान घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झालेले आहेत। या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाहीये। तर नाशिकमध्ये संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि त्यामुळे नाशकात भाविकांच्या उत्साहावरती पाणी फिरलं। तर मुंबई आणि उपनगरातील पाऊस पाण्याच्या बातम्यांनंतर वळूयात इतर बातम्यांकडे। मुंबई बॉम्ब स्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान येथील कबरीचं सुशोभीकरण झाल्यानं खळबळ माजलेली होती। एका दहशतवाद्याच्या कबरीचं मजार बनवण्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि पोलीस प्रशासनानं तत्काळ हालचाल करत या कबरीवर लावलेली LED लाईट हटवली। तसंच या कबरीवरती सजावट करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात। महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं। महामहिम न्यायमूर्ती महोदयांनी सारी बाजू ऐकल्यानंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ही कृती, हे पाप, हे फासावर लटकवण्या इतकं अतिशय गंभीर आहे हे अधोरेखांकित केलं आणि त्यानंतर जर काही लोक संविधानाचा अवमान करत असतील, हे विषारी विचार पोहोचवण्यासाठी त्याला अप्रत्यक्ष मदत करत असेल, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि माननीय गृहमंत्री महोदयांनी याच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय केला। ग्राउंडवर काम करणारा आज नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हे दोघंही या बाबतीत वेगवेगळ्या असणाऱ्या उपाययोजना कठोर त्या ठिकाणी राबवणं, नवीन अशा गोष्टी कुठे होत असतील इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचं सुपरविजन करून त्या ठिकाणी उपाययोजना करणं याचा निश्चितच दक्ष आहेत किंवा आणखी जे काही करावं लागेल अशा गोष्टी न होण्यासाठी त्या संदर्भात शिंदे फडणवीस सरकार निश्चितच अत्यंत कठोरपणे भूमिका घेईल, काळजीपूर्वक अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेईल आणि जनतेचं रक्षण करेल, जनतेला आत्मविश्वास देईल। उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा। त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा, पेंग्विन सेनेच्या युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष त्यांनी त्याचं नेतृत्व करावं। ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं
आणि त्याच्या प्रेताचं किंवा त्याचं उदात्तीकरण होऊ नये, थडगं कोणी बांधून उदात्तीकरण करू नये म्हणून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून समुद्रात बुडवून टाकला. मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलं होतं आणि राज्यातही त्यांचा नेते देवेंद्र फडणवीस होते, तिथे मोदी साहेब होते. त्यांनी का त्या प्रेताचं विल्हेवाट लावलं? त्यांना का दिलं? त्यांनी तुम्ही ते प्रेत दिलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पहिलं ती जी कब्रस्तान आहे ती पण त्या प्रायव्हेट ट्रस्टचीच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये झालेल्या गोष्टी, याच्यामध्ये काडीचा संबंध मुंबईचा नाही, मुंबई महानगरपालिकेचा नाही. यामध्ये काही ठिकाणी या ज्या ट्रस्ट आहेत मुस्लिम, त्या आपापल्या मुस्लिम लोकांच्या याला ते मदत करत असतात. इथे ना राज्य सरकारचा संबंध आहे ना मुंबईचा संबंध है. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे महाराष्ट्र में, जब याकूब मेमन को फांसी दी गई तो उनकी बॉडी आपने उनके रिलेटिव्स को क्यों सौंपी? तो ये पहली बात है. तो तभी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे. अब जो बॉडी रिश्तेदारों को दी गई तो उन्होंने उसको कब्रिस्तान में जो कोई विधि से किया है. अब वो कब्रिस्तान के जो मेंटेनेंस है, मैनेजमेंट है, ये उनका मामला है. ये मुंबई महानगर पालिका कब्रिस्तान के लिए जगह देती है, मगर उसकी अंदरूनी जो वर्किंग है वो तो कब्रिस्तान के अथॉरिटीज़ का होता है. तो ये क्या करते हैं कि भारतीय जनता पार्टी बार बार दिखाना चाहती है कि शिवसेना हिंदू विरोधी पार्टी है, मगर उसमें वो बार बार नाकामयाब हो रहे हैं. व्यक्ती चांगले असतात, त्यांच्याबद्दल जरूर चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि जे व्यक्ती अतिशय समाज कंटक असतात, ज्या समाजाला घातक असतात, ज्या देशाला किंवा त्या परिसराला अतिशय काळीमा फासणारे असतात, अशांचं फार उदो करण्याचं कारण. गुन्हेगार असणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीला एक VIP ट्रीटमेंट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईचा हा प्रकार आता उघडकीस आलाय आणि हा सगळा प्रकार जो आहे हा महाविकास आघाडीने केला अशा पद्धतीचा आरोप. मला असं वाटतं आपण नक्की कोणी केलं हे कोणाला माहिती नाही. आरोप करणं किंवा चॅनल दिसलं की आरोप करण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रात पडली आहे, पण मी त्या प्रथेमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आपण रिपोर्ट वाट बघूया. नक्की काय झालंय कुणालाच माहिती नाही. मला नाही वाटत चॅनल्सला पण माहिती आहे. त्यामुळे आपण बातमी बघितल्यावर थोडीशी नक्की काय कसं झालंय हे माहिती काढून आपण, मला वाटतं त्याच्यावर बोललेलं जास्ती संयुक्तिक राहील. अमेरिका के सील कमांडोज ने जब उसामा बिन लादेन को मारा, उसे समंदर के अंदर गाड़ दिया गया. वजह यही है, इन लोगों के मज़ारे, इन लोगों को जहां दफनाया जाता है वो किसी को मौका देती है रैलिंग पॉइंट बनाने की. तो सबसे पहले भाजपा को इसका जवाब देना चाहिए कि उन्होंने याकूब मेमन की बॉडी उसके परिवारजनों को क्यों दी, उसकी मैयत, उसका फ्यूनरल बड़े पैमाने पर क्यों होने दिया, क्योंकि इसका राजनीतिक फायदा बीजेपी को मिलता है. ये बीजेपी का पाप है. राजकीय बातम्यांनंतर एक मोठी बातमी. तळोजा केमिकल कंपनीला मोठी आग लागलेली आहे. केमिकल फार्मा कंपनीला ही आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीची दृश्य आपण पाहतोय. तळोजा केमिकल कंपनीला लागलेली ही आग. तर कंपनीमध्ये काही कामगार अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते. केमिकल फार्मा कंपनीला आग लागल्यानंतर मात्र तातडीनं ही आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झालेल्या आहेत. मात्र आगीचं स्वरूप पाहिलं तर एक गोष्ट निश्चित लक्षात येते की मोठ्या प्रमाणात लागलेली ही आग आहे आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासमोर मोठं आव्हान आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रातली एक ब्रेकिंग न्यूज. आम्हाला संयम सोडायला लावू नका. रात्रीच्या अंधारामध्ये काय चालायचं, तोंड उघडायला पाडू नका, भाग पाडू नका. नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंवरती ही टीका केलेली आहे. नाव न घेता मात्र त्यांनी टोला लगावलाय. शेवटी आम्ही पण इतके वर्ष या सगळ्यात मधून गेलेलो आहोत. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहेत. दिवसा काय चालायचं, रात्री काय चालायचं, रात्रीच्या अंधारात काय चालायचं, त्याच्यामुळे आम्ही संयम ठेवलेला आहे. आपण जर संयम सोडलात तर
आम्हाला संयम सोडायला लावू नका, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. आणि आत्ता मोठी बातमी आहे शिंदे गटासंदर्भातली. दादरच्या शिवसेना भवनाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय लवकरच उघडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना भवनापासून काही अंतरावरच वास्तू सेंट्रलच्या नावाच्या या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरती शिंदे गटाचं कार्यालय सुरू होऊ शकतं. तसं झाल्यास शिवसेना भवन आणि शिंदे गटाच्या या इमारतीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये अवघं 500 मीटर अंतर राहिलंय. आणि याआधी ठाण्यामध्ये शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय उघडण्यात आलेलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. शहा मुंबई दौऱ्यावरती असताना एका अज्ञात व्यक्तीनं सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रताप केला आणि त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यामध्ये वेळीच यश आलं असलं तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीमुळे खूप मोठे प्रश्न उभे ठाकलेले आहेत. पाहूयात या संदर्भातला आढावा घेणारा आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा. शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक. अज्ञात व्यक्तीनं भेदली सुरक्षा, वेळीच मुसक्या आवळण्यात यश. सुरक्षेतील त्रुटीमुळे मोठे प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईमध्ये दौऱ्यावरती आले होते. या दरम्यान त्यांच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचं प्रकरण समोर आलंय. अमित शहा यांच्या भोवती एक व्यक्ती बराच वेळ फिरत असल्याचं वेळीच पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शहा आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती त्यावेळी वावरत असल्यानं मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला संशय आला. ओळख पटत नसल्यानं विचारणा केली असता त्यानं आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे पीए असल्याचं सांगितलं. मात्र मलबार हिल पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि कसून चौकशी केली असता हेमंत पवार असं या आरोपीचं नाव असल्याचं समोर आलंय. कोण आहे हेमंत पवार पाहूयात. 32 वर्षांचा, धुळे जिल्ह्यातील रहिवासी. शिंदखेड्यातील दाऊळ गाव हे मूळ गाव. आधी शेती करत होता. 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण. खासगी कंपनीत कार्यरत होता. एका खासदाराचा पीए असल्याची ओळख सांगायचा. विशेष सरकारी परीक्षा पास झाल्याचीही बतावणी करायचा. गृह मंत्रालय नामनिर्देश असलेल्या निळ्या रंगाच्या आय कार्ड सोबत असणारी रिबीन लावायचा. शासकीय अधिकारी असल्याचं भासवायचा. हेमंत पवारला मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती. तसंच प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असाही पोलिसांचा संशय आहे. हेमंत पवारला सध्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. हेमंत पवारच्या चौकशीत नेमकं काय कारण ते समोर येईलच. मात्र दस्तूर खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत झालेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे दोन्ही सुरक्षा यंत्रणांच्या इंटेलिजन्स आणि कामकाजावरती प्रश्न उपस्थित होत आहेत आणि निश्चितच ही बाब भूषणावह नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान संशयास्पदपणे वावरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातल्या दाऊळ गावातील रहिवासी असल्याचं समोर आलंय. शिंदखेडा तालुक्यामधील दाऊळ गावात त्याचे आई वडील आणि भाऊ राहतात. त्याचे वडील निवृत्त पोस्टमन असून ते शेती करतात. हेमंतच्या कामाबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हेमंत कुठलंही चुकीचं काम करणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्याची सुटका करावी अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे. अमित जी के साथ शाह साहब के साथ फ़ोटो भेजे थे, वो फ़ोटो मैंने डिलीट कर दिया सर, क्योंकि इतना बड़ा नंबर 1 आदमी, उसकी सिक्योरिटी जो है वहाँ जाना आना, फिर ये कैसा हुआ ये कुछ मुझे भी नहीं समझ में आ रहा सर, कि यहाँ तक ये आदमी कैसे पहुँचा और क्या हो रहा ये मुझे ज्ञात नहीं है सर. लोखंडी हातोडा सर्वांनीच पाहिलाय, मात्र त्या हातोड्यामध्ये सोनं कधी पाहिलंय का?
हा चमत्कार नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला। या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दुबईमधून हातोड्याच्या माध्यमातून सोन्याची तस्करी झाली। सोनं तस्करीचा रूट तर नाही ना अशी शक्यता वर्तवली जाऊ लागलेली आहे। या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी थेट लालबागचा राजा गणेश मंडळामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी खुद्द मुकेश अंबानी हे बाप्पा चरणी लीन होण्यासाठी दाखल झालेले आहेत। गणेशोत्सवाच्या संपूर्ण 10 दिवसांच्या कालावधीमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेकांचा राबता या ठिकाणी सुरू असतो। आज खुद्द रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी हे देखील लालबागच्या राजाचरणी लीन होण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले, ज्याची थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय। दरवर्षाप्रमाणे यंदा देखील लालबागच्या राजाचरणी अंबानी कुटुंबीय जात असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। तर मधल्या कोरोनाच्या संकट काळामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन हे अनेकांना दुरापास्त झालेलं होतं, मात्र यंदा कोरोनाच्या संकट काळानंतर पुन्हा एकदा सगळं सुरळीत होत असताना बाप्पांचरणी लीन होण्याची संधी प्रत्येक भक्त हा मुंबईतल्या लालबाग राजा मंडळामध्ये जात असल्याचं पाहायला मिळत आहे। खुद्द मुकेश अंबानी आणि अंबानी कुटुंबीय यावेळेला लालबागच्या राजाचरणी लीन होण्यासाठी भक्तिभावानं या मंडपामध्ये दाखल झाल्याची थेट दृश्य आपण यावेळेला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहतो आहोत। बाप्पा मोरयारेचा जयघोष सध्या सगळीकडे होताना पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा आले, त्यानंतर भक्तिभावानं त्यांची पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ जसजशी जवळ येते तसतसा आणखी गणेश भक्तांचा राबता हा बाप्पा चरणी वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज खुद्द मुकेश अंबानी आपल्या कुटुंबियांसह यावेळेला लालबागच्या चरणी नतमस्तक होतानाची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती यावेळी पाहतो आहोत। मुकेश अंबानी आणि त्यांचे सुपुत्र यावेळेला लालबागच्या राजा मंडळामध्ये दाखल झालेले आपण पाहतोय। लालबागच्या राजाला खास वेगळा असा हारही त्यांनी यावेळेला बाप्पा चरणी अर्पण केलेला आहे। मुकेश अंबानी यावेळेला दर्शन घेतात लालबागच्या राजाचं। लालबागच्या राजाच्या चरणी अनेकांची यावेळेला पूजा करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे, कारण कोरोनाच्या संकट काळामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन हे शक्य झालेलं नव्हतं। कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल पाळत काही गोष्टी या आवर्जून सण उत्सवांच्या पाळण्यात आलेल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा सगळं सुरळीत होत असताना लालबागच्या राजाचरणी यावेळेला मुकेश अंबानी आणि त्यांचे सुपूत करणारा प्रत्येक जण बाप्पाचं हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नेहमीच लालबागच्या राजाचरणी दाखल होत असतो। यावेळेला आपण थेट दृश्य पाहतोय लालबागच्या राजाची।